बीमार आदमी है या एक्सीडेंट हुआ है, वो वहाँ पे जाते जाते वो खत्म हो जाता है। नमस्कार, मी शुभम पेडामकर। बातमी येत आहे मडमधून। दाणापाणी बीचवर योग दिन विशेष कार्यक्रम। पियुष गोयल यांची आरोग्य सुविधा सुधारण्याची ग्वाही। काय आहे सविस्तर बातमी, चला पाहूया। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने मड येथील प्रसिद्ध दाणापाणी बीचवर एक आगळ्यावेगळा आरोग्यमय योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमाचे आयोजन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा महाराष्ट्र प्रवक्ते विनोद शेलार आणि साई प्रबोधन अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलं। प्रथमच दाणापाणी बीचवर अशा प्रकारचा सार्वजनिक योग दिन कार्यक्रम पार पडला। या आरोग्यपूर्ण उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रसंगी जागृत महाराष्ट्राशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की मड परिसरातील सरकारी दवाखान्यांच्या संदर्भातील समस्या लक्षात घेतल्या असून लवकरच त्यावर काम सुरू केलं जाईल। योग से पूरे विश्व में लोग अच्छे स्वास्थ्य प्राप्त कर सकते हैं, मानसिक और शारीरिक तनाव से मुक्त हो सकते हैं और अपने अपने काम में, अपने जीवन में सुख समृद्धि से जी सके, उसको आगे बढ़ाते हुए आज मलाड में अक्सा बीच पर समुद्र के किनारे योगा बाय द बीच विनोद शेलार, महात्रे जी, हमारे बाला तावड़े, सभी इस क्षेत्र के भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं ने बहुत ही सुंदर कार्यक्रम का आयोजन किया। आनंद आया लोगों का उत्साह देख के। सरकारी दवाखान्याची आवश्यकता होती, मडमध्ये दवाखाना होणार पण होता, काही कारणास्तव तो रद्द झालेला आहे। इतर कुठल्या ठिकाणी दवाखाना होणार आहे क्षेत्र में छोटा दवाखाना हो ये आवश्यक है। उसकी जानकारियां लेके जो भी जरूरत पड़ेगी उसको करेंगे। लेकिन मुझे खुशी है कि अब उत्तर मुंबई में चुनाव के पहले तो मैंने वादा किया था एक अस्पताल बनेगा विश्व स्तरीय 1000 बेड का। इसका काम आप बागा थाने मेट्रो स्टेशन के बाद तेजी से आगे बढ़ते हुए देख सकते हैं। लेकिन मुझे बताते हुए आपको प्रसन्नता होती है कि कांदिवली पश्चिम में, यानी एक तो मागा थाने पूर्व में बन रहे 1000 बेड का अस्पताल, अब पश्चिम कांदिवली पश्चिम में भी एक 1000 बेड के अस्पताल का प्रस्ताव पीछे मेरे संज्ञान में आया था। उसका काम भी जल्द शुरू करवा के उत्तर मुंबई के रहवासियों को विश्व स्तरीय स्वास्थ्य सेवाएं मिले, गरीबों को मुफ्त में मिले, आयुष्मान भारत के तहत सुविधाएं अच्छी मिले, इसके लिए हम प्रतिबद्ध हैं और तेजी से काम करें। त्याचबरोबर भाजपा प्रवक्ते विनोद शेलार यांनी आश्वासन दिलं की मड परिसरातील जनतेच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मी एकाच वाक्यात बोलेन, आज मालाडमध्ये विक्रम झाला। तर आतापर्यंत जे कधी नाही घडलं त्याच पहिल्यांदाच घडलं। मालाडमध्ये बीचच्या बाजूला योगा बाय बीच हा कॉन्सेप्ट आम्ही घेतला आणि आज ज्या पद्धतीने लांबच्या लांब म्हणजे त्या नारळाच्या झाडापर्यंत इथपर्यंत आबाल वृद्ध प्रत्येक सेक्टर मधली लोक, यंग लेडीज, जेंट्स, म्हातारे, सर्व क्षेत्रात काम करणारे म्हणजे डॉक्टरांपासून ते इंजिनियर पासून ते मजदूर पर्यंत असे सर्व लोक आज इथे योगासाठी आली होती आणि त्यामुळे हा वेगळा कॉन्सेप्ट आहे तो यशस्वी झाला। प्रधानमंत्री मोदी यांनी आजपासून 10 वर्षापूर्वी जो जागतिक योगा दिन, इंटरनॅशनल योग डे फॉर्म केला होता, त्याला आज त्याच्यामध्ये जवळजवळ 190 देशाची लोक आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात, इव्हन टाइम्स स्क्वेअर मध्ये सुद्धा, काही लोक पर्वतावर सुद्धा इंटरनॅशनल योग डे मध्ये वेळी योग करतात। परंतु मालाडमध्ये एवढं बीच असून, समुद्र किनारा असून पण आपण कधी परफॉर्म करत नव्हतो, ती कमी होती, ती आजपासून पूर्ण झाली आणि यामुळे रेग्युलर येणाऱ्या दिवसामध्ये ह्याच्यापासून प्रेरणा घेऊन आणखीही लोक इथे योग करतील आणि योग जे मेंटल आणि फिजिकल इक्विलिब्रियमसाठी एक महत्त्वाचा रोल प्ले करतं आणि देशाची संस्कृती आणि परंपरा
ह्याचं जतन पण करतं. यामध्ये कुठेतरी आमच्या मालाडकरांचा, साई प्रबोधन ट्रस्टचा, भारतीय जनता पार्टीचा हातभार लागला असं मी म्हणतो. पीएचडीने सांगितलं की वार्ड क्रमांक 49 मध्ये हॉस्पिटलची जी आवश्यकता आहे तुमच्याकडनं माहिती घेऊन ती नक्कीच पूर्ण करू. ये आपने हेल्थ फैसिलिटी के बारे में बात की. जितना मैं पीयूष जी को जानता हूँ, चुनाव जीतने के बाद पूरे नॉर्थ मुंबई में जो आज तक नहीं हुआ ऐसे 2 हॉस्पिटल आने वाले दिन में हजार बेड के बनने जा रहे हैं, और वो भी मल्टी स्पेशलिटी, सुपर स्पेशलिटी. तो आने वाले 2 दिन में ये कार्यान्वित होंगे. ये करते करते साथ में छोटे छोटे अस्पतालों की छोटी छोटी समस्या के ऊपर भी उतना ही ध्यान दिया जाएगा. और आपने जिसका जिक्र किया उस मलाड के अस्पताल के बारे में आने वाले दिनों में कुछ काम होता हुआ आप देखोगे. आपसे, हमारे पास तो ऑलरेडी जानकारी है, लेकिन आपसे भी जानकारी लेकर जहाँ जहाँ पर पीयूष की मदद लगेगी हम लेंगे, और अच्छी हेल्थ फैसिलिटी इस मलाड को, मालवणी को, मड को मिले, इसके लिए हम प्रयास करें. कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभलेले विधानसभा उपाध्यक्ष महेश पाटील व वाहतूक विभाग अध्यक्ष आकाश रणधीर यांनी सांगितलं की मड परिसरात आरोग्य सुविधांची गरज वाढली असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणं अत्यावश्यक आहे. हे जे आयोजन केलं ते आयोजक आमचे साई प्रबोधन ट्रस्टचे श्री विनोद शेलार साहेब, तसेच आपल्या भाजपाचे प्रवक्ते, महाराष्ट्र प्रवक्ते व मुंबई सचिव यांनी हा संकल्प त्यांच्या मनामध्ये आला व त्यांनी तो चांगल्या प्रकारे राबवला. परिसरातील सर्व नागरिक यांनी मोठ्या संख्येने येऊन आपला हा एवढा मोठा पटांगण संपूर्ण हाऊसफुल मध्ये असा योगा झाला व त्याचा लाभ हा सर्वांना भेटला असेल. व पुढे जाऊन आधी थायके न थांबता आपण वर्षभर आपलं जीवन आहे तोपर्यंत आपण योगा करायलाच पाहिजे, कारण योगाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आपल्याला निरोगी राहायचं असेल तर योगा करा, योगाशिवाय काही गत्यंतर नाही. आपण बघा, आपण त्याच्याबद्दल लेटर सुद्धा दिलेलं की आपला जो विभाग आहे मड हा एका कोपऱ्यात पडतो, आणि एका कोपऱ्यात पडल्यामुळे आपल्याला जे जवळात जवळ आहे ते हॉस्पिटल बीएमसीचं ते 14 ते 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये. तर एवढ्या अंतरावर आपलं जाता जाता आपली कोणाची प्रकृती कशी आहे आणि कशी नाही आपण दगावू शकतो. तर त्यासाठी आम्ही सांगितलेलं की आपण जागसा ते मडच्या टप्प्यामध्ये जिथे कलेक्टर लँड आहे, भरपूर सारी कलेक्टर लँड, या लँडवर आपल्याला एक चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं हॉस्पिटल झालं पाहिजे. आता जे आपलं मडचं जे आहे ते फक्त आपला दवाखाना, म्हणजे जे धातूर मातूर छोट्याशा काही ताप आला, सर्दी खोकला ह्याच्यावर फक्त ट्रीटमेंट केली जाते. व आता आपल्याकडे सुविधा नसल्याकडे मी त्यांच्याकडे एक मागणी केलेली आहे की आपल्यासाठी ॲम्ब्युलन्स ही आवश्यक आहे, कारण इथून जाता जाता माणूस दगावू शकतो. त्यासाठी ॲम्ब्युलन्स नुसती ॲम्ब्युलन्स छोटी नाही, तर ॲम्ब्युलन्समध्ये त्याच्या प्रॉपर डॉक्टर असला पाहिजे. पुन्हा त्याच्यामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था असली पाहिजे, जेणेकरून जो मनुष्य दगावणार नाही आणि तो चांगल्या प्रकारे सुखरूप थोडासा वेल सेटल मध्ये हॉस्पिटल जाऊ शकतो व त्याची व्यवस्था होऊ शकते. कार्यक्रम जैसा महेश पटेल जी ने बताया कि योगा ये करना चाहिए, और योग करेंगे तो अपन स्वस्थ रहेंगे. और हमारे भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता विनोद शेलार जी व हमारे सहकारी, सही में उनके दिमाग में ऐसा आया कि लोगों की इलेक्शन तो हो गया, लेकिन लोग रोग से तड़प रहे, तो उनके लिए योग आना चाहिए. और आज ये अच्छे दानापानी बीच पे योगा का कार्यक्रम किया, उसमें हमारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी भी आए थे. और जैसा हमारे गुरु यादव जी ने बताया कि जैन धर्म के गुरु, उनका भी आशीर्वाद हमको मिला. और मैं ये कहना चाहता हूँ कि मड एक ये आइलैंड है, और यहाँ पे कम से कम 1 से 1.5 लाख या 2 लाख लोक संख्या रहती है, लेकिन ये लोगों के लिए एक छोटा सा हॉस्पिटल भी नहीं है. क्योंकि आप देखोगे कि अभी कांदिवली हो गया, मागाटला हो गया, मलाड हो गया, यहाँ से कम 22 से 25 किलोमीटर है. तो क्या होता है कि 22-25 किलोमीटर जाते जाते जो बीमार आदमी है या एक्सीडेंट हुआ है वो वहां पे जाते जाते वो खत्म हो जाता है. तो क्या है, यहाँ पे इतने लाख से 1.5 लाख लोगों के लिए हम हमारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी से विनंती करेंगे कि यहाँ पे 1 से 1.5 लोगों के लिए हॉस्पिटल की सुविधा कीजिए. अशाच प्रकारच्या मालाड विधानसभातील बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत, रहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला
ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.